स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही वाशिममध्ये आलेलो आहेत आणि माझ्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर शिवा दंतुरे सर. तुमचं स्वागत आहे. बिल्ड आयकॉन हा उपक्रमच आहे ज्याच्यामध्ये बांधकाम विषयामध्ये जे लोक काम करतात आपल्यासारखे, आणि मला विशेषतः सांगायचं आहे दंतुरे सरांबद्दल की 2017 पासून खरं तर त्यांनी कामाला सुरुवात केली. पुण्यातून त्यांनी इंजिनिअरिंग केलं. आपल्या गावी पुन्हा येऊन त्यातनं आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या गावातल्या लोकांना व्हावा, त्या निमित्तानं काहीतरी इथं चांगल्या वास्तूची निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि अवघ्या मागच्या 5 ते 6 वर्षांमध्ये 500 पेक्षा जास्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सची निर्मिती त्यांनी केलेली आहेत. अनेक समाधानी ग्राहक त्या निमित्तानं जोडले आहेत. या सगळ्याबद्दल मी त्यांच्याशी बोलणार आहे. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्यासारख्या इंजिनियरशी बोलतोय, तुमचा आजवरचा प्रवास उलगडून घेतोय आणि त्या निमित्ताने बांधकाम विषयात काहीतरी सकारात्मक चर्चा व्हावी, एवढाच यामागचा उद्देश आहे. त्यामुळे मला चर्चेला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमचं शालेय जीवन, तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये, जसं आता तुम्ही सांगितलं पुण्यामधलं, आणि त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सिव्हिल इंजिनियरच व्हावं असं का वाटलं? की जेव्हा की अशी चांगली चांगली फील्ड आहेत, डॉक्टर असतील किंवा बाकी शिक्षकी पेशा असतील, असे अनेक पेशे आहेत, पण जो सगळ्यात खडतर मानला जातो, जिथं दगड, वाळू, वीट, सिमेंट बरोबर काम करावं लागतं, खरं कष्ट आहे जिथं, तर असं फील्ड निवडावं असं का वाटलं? सगळ्यात पहिले माझं शिक्षण वाशिममध्ये झालेलं आहे. हो, मी माझं शालेय शिक्षण पूर्ण वाशिममध्ये झालंय. बरोबर. माझं कॉलेजही वाशिममध्येच कंप्लीट झालेलं आहे. बरं. त्याच्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंगसाठी पुण्याला गेलेलो आहे, तर पुण्याला जाण्याचं सगळ्यात मोठं कारण माझं म्हणजे की माझे वडील. ओके. माझे वडिलांचे जे मित्र होते ते मोस्टली या फील्डमध्ये होते. त्याच्यामुळे मला बरं. गाईडन्स भरपूर या फील्डबद्दल जास्त मिळालंय. हं. आणि दुसरी गोष्ट की या फील्डबद्दल थोडंफार नॉलेज त्यावेळेस त्यांच्यासोबत फिरण्यामुळे थोडंफार त्याआधीही थोडंफार होतं. बरं. त्याच्यानंतर जेव्हा मी पुण्याला गेलो, हं. पुण्याला गेल्यानंतर तिथं मला 2 मोस्टली खूप मोठ्या लोकांचे सेमिनार्स ऐकायला मिळाले. अरे वाह! जसं की एक आहेत आपले दोशी सर हे आर्किटेक्ट आहेत खूप बरोबर. मोठे हो, हो. भारताचे. तर त्यांचंही इंटरव्ह्यूज मी सेमिनार अटेंड केलेले आहेत. क्या बात नंतर एक आपले पुण्यातलेच खूप मोठे डेव्हलपर्स आहेत कोलते पाटील सर. हो, कोलते पाटील. त्यांचाही सेमिनार झालेला होता कॉलेजमध्ये. क्या तर बात है! त्या दोघांचं प्रेरणास्थान एक समजून मी या फील्डमध्ये उतरण्याचं मोस्टली ट्राय केलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि वाशिम शहर निवडण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाशिम शहर अजून तेवढं डेव्हलप नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे इथं काहीतरी वेगळं करण्यासाठी अपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे. व्हेरी गुड. तर त्याच्यामुळे वाशिम शहर निवडण्याचं सगळ्यात मोठं कारण तेच आहे. क्या बात है! माझ्या मते अशाच प्रेरणादायी व्यक्तींचा प्रवास, मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं, कोलते पाटील डेव्हलपर्सचं तुम्ही आता उदाहरण दिलं किंवा दोशी सरांचं उदाहरण दिलं, की ज्यांचे विचार ऐकून तुम्हाला असं वाटलं या हां. क्षेत्रात यावं. असंच आपल्यासारखे विचार आपल्याकडनंच ही चर्चा आम्हाला हवी आहे, की जेणेकरून याच्यातून येणारी पुढची पिढीसुद्धा या क्षेत्रात यावी. दुसरं असं, की सुरुवातीला जेव्हा आपण शिक्षण घेतो, हं. त्याच्यानंतर जेव्हा पहिल्यांदा कामाची वेळ येते, राइट. तर तेव्हा पहिल्यांदा तुम्ही कुठं प्रॅक्टिस केली का थेट आपल्या व्यवसायाला सुरुवात केलीत? तसं मी पुण्याला पहिले 1 वर्ष हं. जॉबला होतो निकम सर म्हणून निकम अँड कन्स्ट्रक्शन बरोबर. कंपनीला. हं. पण 1 वर्षानंतर मग मी वाशिममध्ये शिफ्ट झाल्यानंतर पहिले ऑफिस माझं वाशिमच्याच एका खेडेगावाला मध्ये टाकलं होतं मी. बरं, बरं. शिलो बाजार म्हणून गाव आहे हो, तिथे. हो. तर त्या ठिकाणी ऑफिस टाकल्यानंतर पहिले 6 महिने मला वर्क नसल्यासारखंच आहे. म्हणजे माझ्याकडे कुठलेही प्रोजेक्ट्स आले नाहीत. बरं. 6 महिने नुसते मी फक्त प्रोजेक्टची वाट बघण्याचं काम केलेलं आहे. ओके. 6 महिन्यानंतर जेव्हा माझा प्रोजेक्ट चालू झाला, तर मग तेव्हापासून जो कस्टमर सॅटिस्फॅक्शन एक म्हणू शकतो आपण. व्हेरी गुड. त्याच्यानुसार जसा माझा बिझनेस सेटअप होत गेला, तर त्याच्यानंतर मग मला थांबण्याचं काम मोस्टली पडलं पडलंच नाही. नाही. बरोबर, बरोबर. आणि त्याच्यामध्ये फक्त लॉकडाऊनचा थोडा काळ आता सगळ्यांनाच त्रासदायक सगळ्यांनाच त्रास गेलेला झाला. हो. खूपांना खूप त्रास झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो प्रत्येकाला त्रासदायक गेलेला आहे. बरोबर, बरोबर. तो एक वगळता आता मग सर्व हे काम चालू आहे. चालूच आहे. पण बऱ्याचदा असं होतं, की आपण शिक्षण घेऊन येतो. आता तुम्ही म्हटलं हां, तसं फक्त तो 6 महिन्याचाच हां. काळ फॉर्च्युनेटली राइट, तुमच्या ह्याच्यात गेला आणि कामाला सुरुवात झाली. राइट, राइट. पण पहिलं काम करताना हं. किंवा सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये बऱ्याचदा काही अडचणींना सामना करावा लागतो किंवा बऱ्याचदा असं वाटतं, की अरे हे अडलंय, आता इथं नक्की काय करायला पाहिजे? राइट, राइट. त्या क्षणी असा कुठला एक प्रसंग आठवतोय का? की कुणाची मदत घ्यावी लागली, कुणाला विचारावं लागलं? तसा एक प्रसंग मला चांगला आठवते. आमची वाशिमचेच एक सर आहेत. आमचे बरं. प्रेरणास्थान म्हणू शकता हो. तुम्ही. बोडस सर म्हणून आहेत. बरं. बादड सर म्हणून आहेत, पंकज बादड सर. हो. तर मागे स्टार्टिंगला जेव्हा मला काही गव्हर्नमेंट टेंडर्स म्हणा किंवा हं. काही कन्स्ट्रक्शनमध्ये मला काही अडचणी आल्या, हो, हो. तर मोस्टली मी सजेशन्स म्हणून त्यांना मी सजेस्ट विचारत होता. करायचो. तर मोस्टली मला त्यांच्याकडनं खूप चांगला गाईडन्स मिळाला. वाह! काही अडचण असल्या तर काही अडचण दूर करणे त्यांच्याकडनं, की बरोबर. काय करू शकतो आपण, हो, हो. काय नाही करू शकत आपण. बरोबर. हं. तेवढं आपण ते मोस्टली आपण त्यांच्याकडनं शिकायला खूप छान मिळालं. शिकायला खूप चांगलं मिळालं. बरं, दुसरं आणखीन एक, तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हा एक तंत्रज्ञान, एक हं. टेक्नॉलॉजी वापरत होता. आता मागच्या 5-6 वर्षात तर अर्थात तंत्रज्ञान हो. बदललेलं आहे. तर या तंत्रज्ञानाची जोड या कल्पक क्षेत्राला कशी मिळते? सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाईम
वाचतो सगळ्यामध्ये. कारण की बरोबर. पहिले कसं होतं की ज्यावेळेस मी शिक्षण घेत होतो त्यावेळेस AutoCADचा उपयोग खूप हा कमी होता. बरोबर. म्हणजे एक प्रकारचा सॉफ्टवेअरचा डिझायनिंगमध्ये प्रकार म्हणजे नसल्यासारखाच होता. बरोबर. मोस्टली हँड ड्रॉइंग्स चालायचे हो. आणि गाईडन्ससाठी पूर्ण हँड ड्रॉइंग करायचं त्यामुळे टाईम खूप जायचा. बरोबर. तर आता तो एक टाईम आपण समजू शकतो की टाईम मध्ये वाचलेला आहे त्याच्यामुळे आणि बरोबर. दुसरी गोष्ट की कन्स्ट्रक्शनमध्येही खूप मोठा टाईम वाचलेला आहे त्याच्यामध्ये. बरोबर, बरोबर. दुसरा आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार हं. किंवा अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो, त्याचं पर्सेंटेज ऑफकोर्स फार खूप मोठं आहे, जास्त आहे. कारण लेबर ओरिएंटेड हं. इंडस्ट्री आहे. पण हे अकुशल कामगार जर चुकीच्या ठिकाणी वापरले गेले, हं. तर मोठा धोका किंवा दुर्घटना सुद्धा घडू राइट. शकते. तर एखादा असा प्रसंग तुम्हाला आठवतोय का? किंवा कुठं ऐकलेला किंवा तुम्ही कळलं अनस्किल्ड लेबर आहे आणि मग तुम्ही तिथं लगेच करेक्शन केलं? तसा एक किस्सा आहे, पण तो वाशिमचा नाहीये, तो हं. पुण्याचा आहे. हं. मी जेव्हा कोलते पाटील सरांकडे कोलते पाटील सॉरी हो, निकम सरांकडे हो, जेव्हा मी कामाला होतो, हो. तर त्यावेळेस त्यांचा एक प्रोजेक्ट चालू होता. बरोबर. तर त्यावेळेस काय झालंय, की अनस्किल्ड जेव्हा आपण म्हणतो समजा, हो, हो. तर वॉल कन्स्ट्रक्शनच्या वेळेस त्यांनी प्रॉपर स्पेसिफिकेशन्स किंवा लेंथ आपण बरोबर म्हणतो ना, एक लाईन लाईन दोन आमच्याकडे शब्द आहे हो, हो, लाईनदोरीमध्ये हो. भिंत बांधणे. बरोबर. तर तो प्रकार न यूज करता त्यांनी हं. ब्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये वॉल्स बांधलेला. तर तो एका लाईनमध्ये नसताना तो खूप सारा काय म्हणतात अँगल चुकलेला आहे त्याचा किंवा बरोबर. त्याचा कॉलमची साईज चुकलेल्या आहेत. हो, हो. असं अनस्किल लेबर्समुळे भरपूर तिथे काही नुकसान झालेलं आहे. बरोबर. तर त्याचा त्यावेळेसचा गाईडन्स म्हणून एक प्रकारचा चांगला असं झालेलं आहे, की त्यांना प्रॉपर गाईडन्स त्यांचा थोडा सेमिनार घेऊन त्यांना समजून सांगणे, की कसं करायचं, हे काय बरोबर. टेक्नॉलॉजीज कशी यूज करायची किंवा टेक्निकली काय तुम्ही करू शकता आणखीन बरोबर. त्यामध्ये. ते त्याच्यामुळे ते हळू ते डेव्हलप होणारच आहे होणारच आहे. त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला किंवा मी हं. सुद्धा उल्लेख केला त्याप्रमाणे अ, आजवर शेकडो रेसिडेन्शियल राइट. प्रोजेक्ट्स तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. मात्र हे पूर्ण करताना तुम्हाला हा एक मोठा अनुभव आला असेल, ते म्हणजे प्रत्येक कस्टमर म्हणतो, की बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये राइट, थोडंसं राइट, बसवा. राइट. कारण घर नाही, ऑफकोर्स खूप, आयुष्यात खूप. माणूस एकदाच बांधत असतो. तर मग या बजेटमध्ये घर करताना तुम्ही कस्टमरला काय सांगता, की सर इथं बजेट थोडंसं वाचू शकतो, पण इथं मात्र काटकसर करू नका, हं. इथं एवढा खर्च होईलच. कसं आहे, की बजेट हा जो शब्द आहे ना, की हा सगळ्यात महत्त्वाचा येतो म्हणजे जिथं लोकं समजा नोकरीला आहेत. जसं हं. फॉर एक्झाम्पल टीचर्स लोकं आहेत. बरोबर. आमच्या वाशिममध्ये मोस्टली टीचर्स आणि गव्हर्नमेंट जॉब्स हेच बरोबर. खूप जास्त हो. घर बांधण्यासाठी बजेटसाठी बघतात बरोबर, समजा. बरोबर. पण प्रॉब्लेम असा आहे त्यांच्यामध्ये, की बजेट हा सरळ हे लोनमुळेच. हो, हो. कारण की मोस्टली जे घर कन्स्ट्रक्शन करतात ते बरोबर, बँक लोनवरच डिपेंड असतात. बरोबर. तर बँक लोनवर डिपेंड असल्यामुळे कसं झालेलं आहे, की त्यांचं एक बजेट ठराविक असतो. हं, हं, हं. आणि तो बजेटमध्ये नुसार काम करायचं असलं तर आपण कसं करू शकतो, की कारण की आर-सी-सी डिझाइन जी आहे घराची, हो, हो. की जो मेन पाया आहे तुमचा, कॉलम्स आहे, बरोबर. बीम्स आहे, याच्यामध्ये आपण काटकसर करू शकत नाही. हो, हो, आणि हो. तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काटकसर न केल्यामुळे हं, हं. बाकीच्या ठिकाणी काटकसर करू शकतो. जसं की तुमची वीट आहे. विटा भरपूर ठिकाणी व्हेरिएट होतात बरोबर, प्रत्येक ठिकाणचे. तर त्यात बरोबर. तुम्ही कमी रेंजची तुम्ही वीट वापरू शकता. हं, हं, पण हं. जर क्वालिटी चांगली असेल आणि जर थोडी रेट कमी असेल, तर तोही करू शकता तुम्ही. तुम्ही करू शकता. आणखीन दुसरी गोष्ट अशी की तुमचं इंटिरियर डिझाइनमध्ये हो. इंटिरियर डिझाइनचे तुम्ही जे पार्ट्स यूज करता, त्यामध्ये आणखीन आपण थोडेफार स्वस्त जर करू मटेरियल वापरलं, शकतो. तर आणखीन ती कन्स्ट्रक्शन कमी होऊन बरोबर, आपलं बरोबर. बजेटमध्ये काम होऊन जाते त्यांचं. बरोबर. हे झालं बजेटच्या हां, संदर्भात. पण राइट. मग दुसरा प्रश्न त्याच्याबरोबर येतो, की बांधकाम करताना अशा काही उपयुक्त टिप्स सांगू शकाल का? की कुठले बांधकाम करताना साधारणपणे हे फॉलो केलं पाहिजे, तर तुमचं बांधकाम जास्त टिकाऊ, दर्जेदार आणि चांगलं होईल अशा दृष्टीने? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर-सी-सी. बरोबर. तुम्ही आर-सी-सीमध्ये गज कुठला यूज करता तो सगळ्यात महत्त्वाचा. हो, हो. तर गजमध्येही कसं आहे, की गजमध्ये तुमचं एकतर टी-एम-टी बार, बरोबर. टी-एम-टी म्हणजे थर्मल ट्रीटेड बार हो, असतो एक हो. आणि त्याच्यामध्ये तुमचं टी-एम-टी बार असूनही त्याच्यामध्ये तुमचं डक्टिलिटी ती चांगली, स्ट्रेंथ चांगली बरोबर. आणि या दोन्ही गोष्टी होऊनही तुमच्यामध्ये करोजन फ्री तो बार असला राहायला पाहिजे. पाहिजे. बरोबर. हे सगळे बॅलन्समध्ये असले तरच तो बार चांगला यूज करा. तसा बरोबर, तो बॅलन्स समजा मोस्टली आयकॉन स्टीलमध्ये आपण पाहायला मिळू शकते त्याचं. बरोबर. पण तो बार वापरणे, किती प्रमाणात वापरणे, हो, किती आर-सी-सी डिझाइननुसार वापरणे हे महत्त्वाचं आहे सगळ्यात मध्ये. बरोबर, दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये ब्रिक यूज करता, कुठली करता, बरोबर. तर सगळ्यात गोष्टी म्हणजे रेसिडेन्शियलमध्ये तरी म्हणायला पाहिजे आपण, की हो, हो. क्युरिंग सगळ्यात मोठा पार्ट आहे. बरोबर. की आपण काय होतं, की घर कन्स्ट्रक्शन करतो, पण क्युरिंग प्रॉपर बनत नाही. हं, हं. त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ राहत नाही घराला. बरोबर. तर क्युरिंग तरी माझं एक म्हणणं आहे, की हे प्रॉपर चांगलं टाइपमध्ये केलं क्युरिंग पाहिजे. असलं तर घरची स्ट्रेंथ चांगली होऊन जाते. बरोबर. तुम्ही सुरुवातीच्या काही काळामध्ये शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य हां. संस्थांमधल्या पण काही प्रोजेक्ट्स बरोबर. कंप्लीट केले. तर ते कशा प्रकारचे होते?
तर मोस्टली मी पहिले आरसीसी आपल्या सीसी रोडचे यूज करायचो. सीसी रोडचे प्रोजेक्ट केलेले आहेत काही. बरोबर. काही सीसी रोड्स आहेत, काही सभा मंडप्स आहेत. ओके. पण मी ते एम-एल-ए फंड्समधून मोस्टली करायचो. बरोबर. स्टार्टिंगला करायचो, पण नंतर लॉकडाऊन लागल्यानंतरपासून मग मी ती बंद केलीत. अच्छा. तर दुसरं तुम्ही आता मगाशी सांगितलं, की हां, तुमचं प्रेरणास्थान जसं तुम्ही काही हां. सरांची नावं सांगितली, काही मार्गदर्शकांची नावं सांगितली. पण या क्षेत्रात जी आता पुढची पिढी हं, तरुण पिढी येते. हं. अर्थात तुम्ही स्वतः तरुण राइट, राइट. आहातच. पण आता जे ज्युनियर्स येत आहेत हां. पुढचे, तर त्यांना काय सांगाल? या क्षेत्रात जर तुम्ही येत असाल, तर बिनधास्त या. पण येताना ही गोष्ट सोबत घेऊन या. माझं त्यांना एकच सजेशन आहे या हं. गोष्टीसाठी तरी, की येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एकच प्रश्न आहे, की नॉलेज सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर. कसं असते, की पूर्ण नॉलेज असले तर तुमचाही फायदा आहे आणि समोरच्या कस्टमरचाही फायदा आहे. बरोबर. कारण की एक सर्टन कस्टमर जर जेव्हा पैसे लावतो तिथे ते स्वतःचं घर बांधण्यासाठी, तो तर बरोबर. स्वप्नाचं घर बांधत आहे. बरोबर. तर आपण जर काही अधुरं नॉलेज घेऊन जर तुम्ही या फील्डमध्ये उतरत असाल, तर आपल्यापेक्षा जास्त नुकसान तो समोरच्या व्यक्तीचा होतो. बरोबर. तर माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना, की जसं तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय तुम्ही एखादं नवीन घराचं, तर बरोबर. थोडंफार नॉलेज पूर्ण असेल तर फील्डमध्ये चांगले आणखी चांगलं तुम्ही यायला प्रगती पाहिजे. करू शकता. बरोबर. तुम्ही या इंजिनिअरिंग फील्डमध्ये एवढे वर्ष हां. काम करताय. इतके सक्सेसफुल प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेत. पण तुम्हाला या अभियांत्रिकी या क्षेत्राचं भविष्य, हां. भवितव्य काय वाटतं? किती स्कोप आहे यामध्ये? सर कसं आहे, की हा हा जो आमचा फील्ड आहे, हं, हा हं. एक म्हणू शकता तुम्ही 3 मूलभूत गरजापैकी एक आहे. बरोबर, अन्न, वस्त्र, निवारा. त्यापैकी हा निवारा आहे. बरोबर, तर त्याच्यापैकी याचं कारण तर तुम्ही समोर जाऊन डेव्हलपमेंट तर हा होणारच आहे आणि बरोबर, याची गरज लागणारच आहे आयुष्यामध्ये. म्हणजे बरोबर, प्रत्येकालाच लागणार आहे. बरोबर, कारण की ह्या मूलभूत गरजा असल्यापैकीच आहे तो. बरोबर. आता त्याच्यामुळे याच्यामध्ये तर डेव्हलपमेंटचा काही विषयच नाही, की होतच होतच राहणार आहे राहणार आहे सगळं. आणि बरोबर. जसं-जसं नवीन-नवीन टेक्नॉलॉजीज येणार आहे, तसं-तसं कन्स्ट्रक्शन वाढत वाढणार आहे. जाणार आहे. दुसरं बांधकामामध्ये सळई हा अतिशय महत्त्वाचा हां. घटक असतो. तर ती सळई निवडताना तुम्ही काय काळजी घेता किंवा कशा प्रकारची तुम्ही सळई निवडता? राइट. आता सलईच आपलं स्टील यूज करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की तुमचं जसं तुम्हाला सांगितलं मी टी-एम-टी एक बार. हो, टी-एम-टी. टी-एम-टी बार वगैरे नाही. दुसरी गोष्ट की त्या बारचे सगळे रिपोर्ट्स. बरोबर. रिपोर्ट्समध्ये स्ट्रेंथ, डक्टिलिटी कशी आहे. हो, स्ट्रेंथ आणि डक्टिलिटी दोन्ही बॅलन्समध्ये असले तरच तो बार चांगला असतो. बरोबर. कारण कसं असते, की आपण जेव्हा बार तुम्ही बेंड करता हो, त्याच्या वेळेस तो स्ट्रेंथ किंवा डक्टिलिटी असले तरच तो प्रॉपर बेंड होतो. टिकतो. हो, टिकतोही आणि बेंडही होतो. बरोबर, त्याच्यानंतर तुमचं बारमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं करोजन फ्री. नंतर बरोबर. तुम्ही कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर तो बारची लाईफ कशी आहे, ही त्या बारच्या करोजन फ्री रेझिस्टन्सवर तुमचं ते डिपेंड राहते. बरोबर. तर मोस्टली तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या 4 गोष्टी की ज्याच्यामुळे ओके. आपण ते असं बारवर स्टील तुम्ही निवडता. हां. मग त्यामध्ये मग दुसरा प्रश्न आहे आयकॉन स्टील तुम्ही हं. यापूर्वी कुठल्या प्रकल्पात वापरलंय का हो. तुमच्या? अ, तर 2 रेसिडेन्शियल आमचे कन्स्ट्रक्शन चालूचे सरांकडे आहेत हो, आमचे. त्याच्यात आपण यूज करत यूज असतो केलेलं. आम्ही. तर मग आयकॉन स्टीलबद्दल, त्यांच्या प्रॉडक्टबद्दल किंवा कधी राठी सरांची जर भेट हां. झाली असेल, तर त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? अपार्ट फ्रॉम त्यांची प्रॉडक्ट, सर्व्हिस, डिलिव्हरी, कॉस्ट अशा सगळ्या पॅरामीटर्सवर? तसं राठी सरांबद्दल तर सांगण्यासारखं खूप आहे. हो, पण एक सर्व्हिस म्हणसाल तर खूप नंतर मोकळं बोलणारे व्यक्तिमत्व आहे. बरोबर. दुसरी गोष्ट की राहिला स्टीलचा प्रश्न हो, आणि सर्व्हिसचा प्रश्न तर हो, त्यांच्याबद्दल त्यांचा काही सांगायचा विषयच नाही. बरोबर. तर त्यांची सर्व्हिस खूप बेस्ट आहे. अच्छा. आत्तापर्यंतपैकी मला जितकंही काय म्हणतात त्याला दुकानदार म्हणू शकता किंवा एखादं व्यावसायिक. व्यावसायिक म्हणू शकता. बरोबर, त्यापैकी खूप चांगलं आणि व्यक्तिमत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं बरोबर. मनमिळावू फ्रेंडली असं आपण व्यक्तिमत्व म्हणू शकतो आपण. क्या बात आहे! असा तुमचा व्यवहार हां, आजपर्यंत राहिलेला आहे. झालेला. क्या बात आहे! सो हे होते सिव्हिल इंजिनियर शिवा धनतुरे सर आणि त्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोबत एक महत्त्वाचं सांगितलं ते म्हणजे ज्याप्रमाणे कुठल्याही वास्तूला पाया मजबूत असला पाहिजे, त्याप्रमाणे या क्षेत्रात नवीन येणाऱ्या मुलांसाठी तुमचं ज्ञान, तुमचं नॉलेज, तुमची बुद्धिमत्ता आहे, हा पाया जर तुम्ही घेऊन या क्षेत्रात आलात, तर तुमच्या करिअरचा मनोरा अतिशय उत्तमरित्या उभा राहू शकतो. पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आलात त्याबद्दल. धन्यवाद. आणि आयकॉन स्टील तुमच्या सोबत आहे, भविष्यात सुद्धा राहील आणि येणाऱ्या आगामी काळात तुम्ही आता 500च प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत. 5,000 प्रोजेक्टचा टप्पा सुद्धा तुम्ही असाच यशस्वीरित्या गाठावा, याच आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा. थँक यू. धन्यवाद.